लेटर ऑफ अपॉइंटमेंट. तर लेटर ऑफ अपॉइंटमेंट म्हणजे एखाद्या पर्सनला जॉब इंटरव्ह्यू दिल्यानंतर अपॉइंटमेंट लेटर जे दिलं जातं, इट इज लेटर ऑफ अपॉइंटमेंट. Letters of appointment deserve more care and attention than they seem to be receiving at present, as the first official communication from the employer to the new employee. It should set the tone for their further relationship. आता लेटर ऑफ अपॉइंटमेंट जे आहे तर ते खूप केअरफुली फ्रेम करावं लागतं आणि हे पहिलं कम्युनिकेशन असतं, फॉर्मल कम्युनिकेशन, जे त्यांच्या एम्प्लॉईशी, नवीन एम्प्लॉईशी त्यांनी केलेलं असतं. आता इथे एक एक्झाम्पल म्हणून लेटर ऑफ ऑफर आहे, ऑफर लेटर आहे. तर एक्सप्लेन करते. ऑफर लेटर म्हणजे तुम्ही जॉब ऑफर करता म्हणून ते ऑफर लेटर. आता हे ऑर्गनायझेशनच्या लेटर हेडवर दिलेलं असतं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काही पॉइंट्स जे आहेत तर ते स्पेसिफिकली मेन्शन केलेत. हायलाइट करून दाखवते की त्यांनी पोस्ट मेन्शन केली आहे, सिनियर ऑफिस असिस्टंट. ठीक आहे. सॅलरी जी आहे ती 9 पर मंथ फॉर प्रोबेशनरी पिरियड, आणि जो 3 महिन्याचा असणार आहे. ठीक आहे. विच कॅन बी एक्सटेंडेड बाय 1 month इफ नेसेसरी. हे खूप स्पेसिफिकली मेन्शन केलंय. आणि आधीच्या पॅरेग्राफमध्ये 9 जानेवारीला इंटरव्ह्यू झाला होता त्याचा रेफरन्स दिलाय. आता जेव्हा ऑफर लेटर दिलं जातं तर त्या ऑफर लेटरमध्ये काही लिगल इश्यूजमुळे बऱ्याच गोष्टी मेन्शन कराव्या लागतात रेफरन्ससाठी. 9 जानेवारीला इंटरव्ह्यू झाला होता त्याच्या रिगार्डिंग हे ऑफर लेटर आहे, त्याच्यामुळे पहिल्या पॅरामध्ये डेट आहे इंटरव्ह्यूची. त्याच्यानंतर दुसरं आहे की कुठल्या पोस्टवर त्यांचं सिलेक्शन झालंय नक्की ते स्पेसिफिकली मेन्शन केलंय की त्यांचं डेझिग्नेशन काय असणार आहे. त्याच्यानंतर प्रोबॅशनरी पिरियड म्हणजे ट्रेनिंग पिरियड आपण जो म्हणू शकतो, तर त्या पिरियडमध्ये त्याला सॅलरी किती मिळणार आहे, तो पिरियड किती महिन्याचा असणार आहे. आणि समजा एखाद्या पर्सनला त्या गोष्टी आहेत तर त्या ग्रास्प करता आल्या नाहीत, तर तो प्रोबेशनरी पिरियड जो आहे तर तो 1 महिन्याने एक्सटेंड करता येऊ शकतो किंवा एक्सटेंड होऊ शकतो, हे त्याच्यात स्पेसिफिकली मेन्शन केलं. त्याच्यानंतर प्रोबेशनरी पिरियड संपल्यानंतर जे रेग्युलर कंपनीचं स्केल आहे त्याच्यानुसार त्यांना पेमेंट मिळेल, असं त्यांनी याच्यात स्पेसिफाय केलंय. आता ते बेसिक पे वगैरे ह्याच्यात ते कन्सिडर केलंय. त्यांचा फॉर्मॅट वेगळा आहे. ठीक आहे. इथे ह्या लेटरमध्ये जनरली त्याच्यामध्ये 20,000 किंवा 15,000 ही डिरेक्टली अमाऊंट टाकली जाते. त्याच्यानंतर अजून एक पॅराग्राफ आहे की जिथे त्यांनी अजून स्पेसिफिकेशन दिलेत की इन्क्रीमेंट जे आहे, इयरली इन्क्रीमेंट, तर ते 300 रुपीजने इन्क्रीमेंट होतं. पण जर ॲडिशनल कम्प्युटर सायन्स अँड ऑन कम्प्लिशन ऑफ 5 years, की ॲडिशनल कम्प्युटर सायन्सचा कुठला कोर्स किंवा क्वालिफिकेशन जर कम्प्लीट केलं असेल किंवा 5 वर्ष पूर्ण झाली असतील इथे सर्व्हिसमध्ये, तर इन्क्रीमेंट जे आहे तर ते 500 रुपीजने असेल. त्याच्यानंतर वर्किंग आवर्स आणि डेज जे आहेत की 5 वर्किंग डेज इन अ वीक, म्हणजे सोमवार ते शुक्रवार. आता हे पण ब्रॅकेटमध्ये टाकायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर आहे टाइम पिरियड काय आहे, वर्किंग आवर्सचा पिरियड काय आहे, तर 10 AM to 6 PM. आणि पुढे स्पेसिफिकली म्हणजे लंच आवर पण त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलाय. आणि दुसरं आहे की जर वर्क प्रेशर असेल किंवा जास्त काम असेल तर कदाचित सॅटरडेला हाफ डे वर्क करावं लागेल, असं त्यांनी त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. आता पुढे सिक लिव्ह, कॅज्युअल लिव्ह वगैरे ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, पण जनरली ऑफर लेटरमध्ये एवढं मेन्शन करत बसत नाहीत.
कंपनीचं मॅन्युअल जे असतं तर त्याच्यात त्या लिव्ह मॅनेजमेंट रिगार्डिंग इन्फॉर्मेशन मिळू शकते. पण जे मेन आता रिसेंट ट्रेंडमध्ये फॉलो केलं जातं ते आहे की एकतर इंटरव्ह्यूचा रेफरन्स, ती डेट, त्याच्यानंतर डेसिग्नेशन, त्याच्यानंतर प्रोबेशनरी पिरियड किती असणार आहे, त्याच्यामध्ये किती सॅलरी मिळणार आहे, तो एक्सटेंड होऊ शकतो का, आणि दुसरं कन्फर्मेशन म्हणजे प्रोबेशनरी पिरियड संपल्यानंतर किती पेमेंट मिळणार आहे, इन्क्रीमेंटच्या रिलेटेड काय असेल तर. त्याच्यानंतर दुसरं आहे की वीक डेज म्हणजे वर्किंग डेज किती असणार आहेत आणि त्याचा टायमिंग काय असणार आहे हे मेन्शन केलेलं असतं. आणि आता इथे युअर सिन्सिअरली सिनियर एक्झिक्युटिव्ह वगैरे लिहिलंय, पण रिपोर्टिंग अथॉरिटी जी आहे तर त्याची साईन असते आणि त्यांचं नाव असतं. तर हा आपण ओल्ड फॉर्मॅटचं लेटर बघतोय हे. आता लेटर ऑफ अपॉइंटमेंट. आता ऑफर लेटर जे आहे तर ऑफर लेटर आपण न्यू जॉईनीला देतो. आता तो जॉईनीचा प्रोबेशनरी पिरियड कम्प्लीट होतो, म्हणजे मगाच जर कंटिन्यू केले एक्झाम्पल तर त्या पर्सनचा 3 महिन्याचा पिरियड तो कम्प्लीट झाल्यानंतर त्याला लेटर ऑफ अपॉइंटमेंट मिळेल की आता त्याचं ट्रेनिंग कम्प्लीट झालेलं आहे आणि आता त्या पर्सनला जी सॅलरी दिली जाणार आहे तर ती रेग्युलर एम्प्लॉई प्रमाणे सॅलरी दिली जाणार आहे. पुन्हा त्या लेटरमध्ये त्याच गोष्टी मेन्शन करायच्या असतात. तर तुम्ही बघू शकता, हेड लेटरवरच आहे. त्याच्यानंतर ओके, मेन्शन केले की आय वुड लाईक टू टेक दिस ऑपॉर्च्युनिटी फॉर कॉंग्रॅच्युलेटिंग यू ऑन वेल डिझर्व अपॉइंटमेंट. ठीक आहे. आता 1 एप्रिल पासून त्यांना कन्सिडर केलं जाणार आहे ऑर्गनायझेशन मध्ये रेग्युलर बेसिसवर. त्याच्यानंतर ऑफिस टायमिंग आहे तर तो मेन्शन केलाय आणि 1 एप्रिल पासून 9:30 ला त्यांचं जॉब जो आहे रेग्युलर जॉब तर तो सुरू होणार आहे किंवा त्या वेळेला त्यांनी रिपोर्टिंग करायचंय. त्याच्यानंतर पेमेंट जे आहे, स्टायपंड पेमेंट जे आहे तर ह्या गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. तर कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑफर लेटर म्हणजे काय, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑफर लेटर मध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पॉइंट वाईज दिलेल्या असतात. की जसं मगाशी आपण बघितलं की ऑफर लेटर मध्ये मेन्शन केलं होतं की त्याचा एक्सटेंडेड पिरियड किती असणार आहे किंवा पे स्केल जे आहे तर ते प्रोबेशनरी पिरियड मध्ये किती असणार आहे, कन्फर्मेशन नंतर किती असणार आहे, लिव्ह मॅनेजमेंट बद्दल सांगितलं होतं. तर तसं कॉम्प्रिहेन्सिव्ह लेटर मध्ये हे सगळे मुद्दे जे आहेत तर ते पॉइंट वाईज लिहिले जातात. ठीक आहे. हे तुम्ही वाचा एकदा, तुम्हाला नोट्स पाठवते मी त्याच्यातला. त्याच्यानंतर ऍप्लिकंट्स ऍक्सेप्टन्स म्हणून आहे. ऍप्लिकंट्स ऍक्सेप्टन्स म्हणजे ऑफर लेटर किंवा अपॉइंटमेंट लेटरचा जो ऍक्सेप्टन्स आहे तर तो त्या कॅन्डिडेट कडून किंवा त्या एम्प्लॉई कडून कंपनीसाठी लिहिला जातो. की ज्या कंपनीसाठी म्हणजे कंपनीच्या नावाने, पण ज्या पर्सनने त्याला अपॉइंट केलं त्याच्या नावे तो लिहिला जातो. तर त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड व्यक्त केला जातो त्यांच्याकडून की त्यांना ती अपॉर्च्युनिटी दिली की त्या ऑर्गनायझेशन मध्ये त्यांना जॉब करता येणार आहे आता. पे स्केल, त्याच्यानंतर त्यांचं डेझिग्नेशन वगैरे मेन्शन करतात ते. ठीक आहे. आत्ताचा रिसेंट ट्रेंड जर बघितला तर ऍप्लिकंट्स ऍक्सेप्टन्स लेटर आता मागितलं जात नाही. आता काय करतात, अपॉइंटमेंट लेटर किंवा ऑफर लेटर जे असतं तर त्याचीच कॉपी जी आहे तर ती ऍक्सेप्टन्स नंतर त्याच्यावर ऍक्सेप्टेड म्हणून त्याच्यावर साईन घेतली जाते आणि ती रेकॉर्डला मेंटेन केली जाते. त्याच्यानंतर आहे लेटर ऑफ रेझिग्नेशन. आता अपॉइंटमेंट आणि ऑफर लेटर बघितलं तर रेझिग्नेशनचं लेटर आहे लगेच.
रेजिग्नेशन लेटर जेव्हा पर्सन ऑर्गनायझेशन सोडून जाणार असतो, तर तेव्हा रेजिग्नेशन लेटर दिलं जातं. त्याच्यामुळे तो पर्सन त्या नोटीस पिरियडवर जातो आणि त्याला जे काही बेनिफिट्स आहेत, मग त्याचे ESIC किंवा PF आहे, किंवा बाकीचे ग्रॅच्युइटी वगैरे जी आहे, तर हे सगळ्या लीगल फॉर्मॅलिटीज ज्या आहेत, तर त्या कंप्लीट व्हायला सुरुवात होते. आणि तो पर्सन त्या नोटीस पिरियडवर जातो, की ऑर्गनायझेशनला माहित असतं, की आता 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर जो काही नोटीस पिरियड असेल, तो आता ज्या त्या डेझिग्नेशनवर असतो, की जितकी जास्त सिनियर पोस्ट असते, तितका त्याचा जास्त नोटीस पिरियड असतो. तर रेजिग्नेशन दिलं गेलं पाहिजे. उद्या मला ऑर्गनायझेशन सोडून जायची म्हणून मी आज रेजिग्नेशन देईन, असं करून चालत नाही. तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे तुम्ही मिडल लेव्हल मॅनेजमेंटमध्ये असाल, तर 3 महिन्याचा नोटीस पिरियड तुम्हाला द्यावा लागतो. 3 महिने आधी, की ज्या दिवशी तुम्ही ऑर्गनायझेशन सोडणार आहात, त्याच्या 3 महिने आधी तुम्हाला ते रेजिग्नेशन द्यावं लागतं. आता रेजिग्नेशन लेटर लिहितानाच्या टिप्स आहेत इथे काही, की रेजिग्नेशन लेटरमध्ये तुम्ही कधी लिव्ह करणार आहात ऑर्गनायझेशन हे स्पेसिफिकली मेन्शन केलं तर ते खूप जास्त इफेक्टिव्ह होतं. त्याच्यानंतर आहे की रेजिग्नेशन लेटर जे आहे तर ते पण फॉर्मल फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. जसं आपण बाकीची लेटर्स जे लिहितो त्या पद्धतीनेच रेजिग्नेशन लेटर लिहायला पाहिजे. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह आणि ग्रेसफुल एक्झिट घेतली गेली पाहिजे. मग त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन बद्दल, तिथल्या लोकांबद्दल किंवा त्या मॅनेजर बद्दल एक ग्रॅटिट्यूड किंवा थँक्स गिव्हिंग ॲटिट्यूड जो आहे तर तो त्याच्यामध्ये दिसला पाहिजे. तो मेन्शन केला गेला पाहिजे. त्याच्यात एक क्लोजनेस जो आहे ऑर्गनायझेशन बद्दलचा आणि रिस्पेक्ट आहे, की तिथल्या लोकांबद्दल, ऑर्गनायझेशन बद्दल, तर तो फील झाला पाहिजे त्या लेटरमधून. त्याच्यानंतर आहे अंडर सम सर्कमस्टन्सेस इट मे मेक सेन्स टू डिस्क्लोज द रिझन फॉर रेजिग्नेशन, की काही वेळेला तुम्ही ऑर्गनायझेशन का सोडताय तर त्याचं रिझन जे आहे तर ते तुम्ही डिस्क्लोज करू शकता त्या लेटरमध्ये. ते नेसेसरी आहे असं नाहीये. काही लोक म्हणजे बरीचशी लोकं रिझाइन का करतायत हे त्याच्यामध्ये मेन्शन करत नाहीत. आता ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी एक्सप्लेन करते, की जर तुम्ही एक जेन्युइन रिझन दिलं असेल रेजिग्नेशनसाठी तर फर्म तुम्हाला नंतर सुद्धा काही कारणास्तव कन्सिडर करू शकते इन केस. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर त्याच्यात आत्ता जर ट्रेंड बघितला तर मोठ्या-मोठ्या ऑर्गनायझेशन ज्या आहेत किंवा MNCमध्ये सर्रास एक्झिट इंटरव्ह्यू घेतला जातो, की तो पर्सनचा त्या ऑर्गनायझेशन मधला एक्सपिरियन्स काय होता? तो पर्सन ऑर्गनायझेशन का लिव्ह करतोय? ठीक आहे. तर त्याच्यामुळे ते रिझन डिस्क्लोज होतं जनरली. पण मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये. लहान फर्म्स ज्या आहेत तर तिथे त्यांना ह्या गोष्टी मेंटेन करणं सोपं नाहीये. त्याच्यानंतर if one is maintaining the reason for living, it should be seen that no negative or disparaging comment about the company, supervisor or subordinate is included. आता रिझन त्याच्यामध्ये मेन्शन करायचं म्हणजे तुमचं सबऑर्डिनेट किंवा ऑर्गनायझेशन बद्दल तुम्ही निगेटिव्ह वर्ड्स त्याच्यामध्ये मेन्शन करायचा असा त्याचा अर्थ होत नाही आणि तसं करूही नये. कारण इन केस तुम्ही जर त्याच्यात कंप्लेंट करताय किंवा ऑर्गनायझेशन बद्दलची कंप्लेंट करताय, तर तुमचा रेजिग्नेशन लेटर ॲक्सेप्ट तर होईल. पण त्याच्यानंतर तुम्हाला ऑर्गनायझेशनकडून मिळणारे जे बाकीच्या वेलफेअर फंड्स जे आहेत, तर त्याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतो, की तुमचे PF आहेत किंवा ESIC तुमच्या लीगल फॉर्मॅलिटीज आहेत किंवा
त्याच्यानंतर तुम्हाला रेफरन्स लेटर जे लागणार असतं, की तुम्ही दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉइन व्हायला जाता, तेव्हा प्रिव्हियस ऑर्गनायझेशनचं रेफरन्स लेटर किंवा रिलिव्हिंग लेटर आहे. तर ह्या गोष्टी लागतात किंवा फीडबॅक सुद्धा घेतला जातो. तर अशा वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्याच्यामुळे रेझिग्नेशनमध्ये कधीही असे निगेटिव्ह गोष्टी पुट करायच्या नाहीत. त्याच्यानंतर रेझिग्नेशन लेटर शुड बी ब्रीफ अँड टू दी पॉइंट, की ते व्यवस्थित लिहिलं गेलं पाहिजे, की मी माझं नाव लिहिलं, डेझिग्नेशन लिहिलं आणि रिझाईन केलं. नाही, माझ्या कामाचं स्वरूप काय आहे, माझ्यावर काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, माझी जॉईनिंग डेट काय होती, एक्सेट्रा एक्सेट्रा, हे मी ब्रीफमध्ये लिहिलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथे रेझिग्नेशन लेटरचा एक फॉर्मॅट आहे एक्झाम्पल म्हणून. इथे अजून एक रेझिग्नेशन लेटर आहे. नेक्स्ट आपण मगाशी जो पॉइंट तुम्हाला बोलता बोलता म्हटलं की रेफरन्सेस अँड टेस्टिमोनियल्स. लेटर ऑफ references is confidential letter sent by someone who knows you well to someone who has inquired about your character and abilities. The person who sends the letter giving information about you is known as referee. आता रेफरन्स लेटर जे आहे तर ते कॉन्फिडेन्शियल लेटर आहे, की ते लेटर स्पेसिफिक पर्सनच्याच हातात पडायला पाहिजे. समजा मी एखादी ऑर्गनायझेशन सोडली आहे आणि दुसऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये एंटर करतेय, मी जेन्युइन रिझन दिलेलं आहे, की फॅमिलीचं रिझन असेल किंवा काय, त्याच्यामुळे मला ऑर्गनायझेशन कन्सिडर करते की हा ठीक आहे, की आता इथे काम करता येणार नाहीये, शिफ्ट व्हायला लागणार आहे किंवा काय, जे काही रिझन असेल ते. पण माझे सर्व्हिसेसमुळे ऑर्गनायझेशन मला रेफरन्स लेटर देऊ शकते, किंवा माझ्या अजून एखाद्या ओळखीमुळे, की माझी एखादी मैत्रीण असेल आणि ती त्या ऑर्गनायझेशनचा म्हणजे नवीन ठिकाणी जॉब मिळण्यासाठी रेफरन्स देत असेल, तर ते रेफरन्स लेटर कॉन्फिडेन्शियल असतं. ते त्या स्पेसिफिक पर्सनच्या नावावर असतं, की जो समजा हायर करणारा पर्सन आहे HR डिपार्टमेंट मधला किंवा HR डिपार्टमेंटचा हेड असू शकतो, त्यांच्या नावाने ते दिलेलं असतं आणि त्याच्यावर कॉन्फिडेन्शियल मेन्शन केलेलं असतं. आता रिक्वेस्टिंग फॉर लेटर ऑफ रेकमेंडेशनच्या लेटरसाठी रिक्वेस्ट केली जाते प्रिव्हियस ऑर्गनायझेशन मध्ये. तर इथे एक एक्झाम्पल आहे, की नवीन जॉईन करायचंय कुठल्या तरी कंपनीमध्ये, तर आधीच्या एम्प्लॉयरला मी रिक्वेस्ट करू शकते की मला रेफरन्स लेटर द्या. त्याच्यानंतर त्यांचं जे रेफरन्स लेटर जे आहे तर ते मी नवीन ऑर्गनायझेशन मध्ये सबमिट करू शकते. बघा इथे मेन्शन केलेलं आहे कॉन्फिडेन्शियल रेफरन्स लेटर मध्ये. त्याच्यानंतर आहे ईमेल इन्क्वायरी अबाउट जॉब ऍप्लिकंट. आता हे टेक्स्ट मधलं आहे की फ्रॉम विच पर्सन, मग त्या पर्सनचं नाव, त्याचं डेझिग्नेशन आणि ऑर्गनायझेशनचं नाव. टू हुम, त्या पर्सनचं नाव, त्यांचं डेझिग्नेशन आणि त्यांची ऑर्गनायझेशन. सब्जेक्ट काय आहे, ठीक आहे. तर इन्क्वायरी करता येऊ शकते की एखादा पर्सन तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये जॉईन करत असेल तर त्या पर्सनचं कॅरेक्टर कसं आहे किंवा त्याच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा त्याचं बिहेवियर कसं होतं त्या ऑर्गनायझेशन मध्ये, प्रिव्हियस ऑर्गनायझेशन मध्ये, तर त्याच्यासाठी इन्क्वायरी केली जाते. त्यासाठीचा हा मेल. आता फेवरेबल रिप्लाय आहे, की ठीक आहे, त्यांनी रिप्लाय दिला, त्याच्यात त्यांनी मेन्शन केलंय की आय वुड स्ट्रॉंगली रेकमेंड मिसेस थॉमस. ठीक आहे, म्हणजे त्या ऑर्गनायझेशन मध्ये, प्रिव्हियस ऑर्गनायझेशन मध्ये त्या लेडीनी खूप चांगलं काम केलं, त्याच्यामुळे रेकमेंडेशन किंवा रेफरन्स जो आहे तर तो स्ट्रॉंगली दिला किंवा फेवरेबल कंडिशन मध्ये आहे. आता नॉन रेकमेंडेड ऑफ अन
अनसॅटिस्फॅक्टरी एम्प्लॉय, त्याचं पण एक्झाम्पल आहे की एखाद्या एम्प्लॉयने व्यवस्थित काम केलेलं नाहीये त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये, तर त्या रिलेटेड पण प्रिव्हियस किंवा तुमचा एक्स एम्प्लॉयर जो आहे तर तो मेन्शन करतो. त्याच्यानंतर आहे डिक्लायनिंग टू गिव्ह अ टेस्टिमोनियल. त्याच्यामध्ये सुद्धा जर एखादा पर्सन कॉम्पिटंट नसेल, तो त्या ऑर्गनायझेशन मध्ये व्यवस्थित काम करत नाहीये किंवा त्यांनी ऑर्गनायझेशन मध्ये काहीतरी फ्रॉड केला असेल किंवा चुकीच्या गोष्टी केल्यात आणि आता ऑर्गनायझेशन सोडून दुसऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये जाणार आहे आणि तिथे त्याला रेफरन्स पाहिजे, टेस्टिमोनियल पाहिजे, तर तेव्हा एक्स एम्प्लॉयर जो आहे तर तो रिफ्यूज करू शकतो. त्या टेस्टिमोनियल्स म्हणजे काय? टेस्टिमोनियल्स और सर्टिफिकेट्स आर इश्यूड बाय रिस्पॉन्सिबल मेंबर ऑफ सोसायटी and testify to the good qualities of a candidate. त्या टेस्टिमोनियल्स मध्ये प्रिन्सिपल, बिझनेसमन किंवा पब्लिक फिगर्स जे आहेत तर ते टेस्टिमोनियल्स देऊ शकतात. हे टेस्टिमोनियल किंवा सर्टिफिकेट जे आहे तर ते कशासाठी असतं की हा पर्सन जो आहे तर तो ऑनेस्ट आहे किंवा लॉयल पर्सन आहे एक्सेट्रा, हे त्यामध्ये मेन्शन केलेलं असतं की इतकी वर्ष माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय आणि ह्या पर्सनच्या ऑनेस्टीची गॅरंटी जी आहे तर ती देऊ शकतो, अशा पद्धतीचं साधारण ते लेटर असतं. आता त्याच्यामध्ये काय काय पॉइंट कव्हर केलेले असतात, तर ड्युरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड पोस्ट हेल्ड, की तो पर्सन जो आहे तर तो किती वेळेपर्यंत माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करत होता, त्यांचं डेझिग्नेशन काय होतं. त्याच्यानंतर दुसरं आहे डिटेल्स ऑफ ड्युटीज कॅरीड आउट, की त्यांच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, ड्युटीज काय होत्या. त्याच्यानंतर ॲटिट्यूड ऑफ वर्कर अँड पर्सनल क्वालिटीज, की त्या पर्सनचा ॲटिट्यूड काय होता, त्या पर्सनच्या क्वालिटीज काय आहेत. आणि फोर्थ आहे रेकमेंडेशन. ठीक आहे, अशा पद्धतीचं टेस्टिमोनियल जे आहे तर ते तुमचा एक्स एम्प्लॉयर तुमच्या करंट एम्प्लॉयरला देऊ शकतो. तर 4 एक्झाम्पल आहेत टेस्टिमोनियल्सचे, तर त्याच्यातलं एक तुम्ही लिहा आणि बाकीची वाचायची आहेत नक्कीच. त्याच्यानंतर अदर पर्सनल लेटर्स. The management may find it necessary to send letters to employees on several occasions. These letters may pertain to confirmation in service, promotion in service, termination of service, and memos. While drafting these letters, care should be taken to see that the letters are in clear terms and dignified in tone. Personal feelings, sentiments, and acrimony should be kept out. की हा रिटर्न एव्हिडन्स असल्यामुळे आणि अदर पर्सनल लेटर मध्ये की तुम्ही एखाद्या एम्प्लॉईला, आपल्याच ऑर्गनायझेशन मध्ये काम करणाऱ्या एखाद्या एम्प्लॉईला लेटर देताय, मग कशासाठी पण असू शकतं ते, प्रमोशन साठी असेल, सर्व्हिस कन्फर्मेशन साठी, म्हणजे अपॉइंटमेंट लेटर असू शकतं, ते पण पर्सनल लेटरच आहे. त्याच्यानंतर मेमो असू शकतो किंवा टर्मिनेशन साठीचं लेटर सुद्धा असू शकतं. तर ही लेटर जी आहेत तर टर्मिनेशन साठी असेल किंवा मेमो साठी असेल तर त्याच्यात डिग्निफाईड लँग्वेज असायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त हार्श किंवा चुकीच्या पद्धतीने बोललं गेलं नाही पाहिजे त्या लेटर थ्रू. त्याला लिगॅलिटी आहे त्या लेटरला. आता हे लेटर संपले, आपला सिलेबस ह्या सब्जेक्टचा चॅप्टरचा संपला की मी एक्सप्लेन करते की ह्या गोष्टी इम्पॉर्टंट का आहेत. सर्व्हिसेस आर युजली टर्मिनेटेड व्हेन. आता सर्व्हिस टर्मिनेट कधी होतात तरी ते त्यांनी मेन्शन केलंय ह्याच्यात. पहिली गोष्ट आहे की कॉन्ट्रॅक्ट किंवा प्रोबेशनरी पिरियड जो आहे तर तो संपतो तेव्हा सर्व्हिस टर्मिनेट होते. ठीक आहे,
आता प्रोबेशनरी पिरियड संपला असेल तर ती सर्व्हिस टर्मिनेट होते, पण अपॉइंटमेंट लेटर देता येतं जर पर्सन लायबल असेल तर, नाहीतर त्याची सर्व्हिस तिथे कायमची टर्मिनेट होऊ शकते. कॉन्ट्रॅक्ट संपलं असेल, 1 वर्षाचा बॉन्ड आहे, 1 वर्षाचा बॉन्ड संपला की सर्व्हिस टर्मिनेट झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर एम्प्लॉई इज डिसऑनेस्ट, अनट्रस्टवर्दी अँड अनरिलायबल, त्यावेळी सुद्धा सर्व्हिस टर्मिनेट करता येते एम्प्लॉयरला. त्याच्यानंतर एम्प्लॉई इज फाउंड गिल्टी ऑफ डिसओबिडियन्स इन सबऑर्डिनेटिंग, करप्शन, मोरल टुर्पिटेड, त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत की करप्शन किंवा डिसओबिडियन्स इन सबऑर्डिनेशन सारख्या गोष्टी ज्या आहेत, तर त्याच्यामध्ये तो पर्सन गिल्टी असेल तेव्हा सुद्धा सर्व्हिस टर्मिनेट केली जाते. आणि लास्ट पॉइंट आहे, एम्प्लॉईज इज competent and does not work to the satisfaction of his superiors, की तो पर्सन ते काम करण्यासाठी कॉम्पिटंट नाहीये आणि कन्सिस्टंटली त्याच पद्धतीने म्हणजे लो परफॉर्मन्स असेल तर सर्व्हिस टर्मिनेट केली जाते. आता ओके, लेटर कन्फर्मिंग सर्व्हिसेस ऑफ अन एम्प्लॉई, की त्याचं कन्फर्मेशन जे लेटर जे आहे तर ते आहे. त्याच्यानंतर अनदर कन्फर्मेशन लेटर आहे, लेटर ऑफ टर्मिनेटिंग सर्व्हिस. ठीक आहे. त्याच्यानंतर टर्मिनेटिंग सर्व्हिस ऑफ अन अनसॅटिस्फॅक्टरी एम्प्लॉई, लेटर रिगार्डिंग प्रमोशन. आता हे जे आहे तर हे खूप छान पद्धतीने लिहिलेलं असणार आहे की इट गिव्स अ ग्रेट प्लेजर टू इन्फॉर्म यू ऑन instruction from the managing director that you have been promoted to the rank of junior officer in the company with effect from, म्हणजे कोणत्या दिवसापासून, तर 15 जुलै 2017. तर जसं अपॉइंटमेंट लेटर दिलं जातं तसं प्रमोशन लेटर मध्ये सुद्धा स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असतं की कुठल्या तारखेपासून त्यांचं डेझिग्नेशन किंवा प्रमोशन जे आहे तर ते ऍप्लिकेबल असणार आहे. त्यांच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज थोडक्यात त्याच्यात मेन्शन केलेल्या असतात. त्याच्यानंतर दुसरं आहे की त्यांचं पे स्केल कितीने वाढणार आहे, अशा पद्धतीने प्रमोशन लेटर दिलं जातं. जर त्याच्यात ट्रान्सफर होणार असेल तर ते ट्रान्सफर पण त्याच्यात मेन्शन केलेली असते. ठीक आहे. आता ह्याच्यातल्या लिगॅलिटीज बघूया. आपला टॉपिक संपला इथे. मगातपासून आपण जे बघतोय की त्याच्यामध्ये डेट किंवा प्रोबेशनरी पिरियड जो आहे तर तो मेन्शन करणं असेल, प्रोबेशनरी पिरियड मध्ये मिळणारी सॅलरी जी आहे तर किंवा स्टायपेंड जो आहे तर तो मेन्शन करणं असेल, तर ह्या गोष्टी खरंच खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण आपण लेबर लॉ पण बघतो, तर लेबर लॉ मध्ये किंवा लेबर कोर्टमध्ये ही केस उभी राहू शकते आणि अशा गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आत्ताचे जे HR डिपार्टमेंट आहेत तर ते खूप अलर्ट राहून ह्या गोष्टी करतात. कारण हे डॉक्युमेंटेशन आहे, हा प्रूफ आहे, रिटर्न प्रूफ, हे रिटर्न फॉर्मॅट मध्ये जातं, कंपनीच्या लेटर हेडवर असलेलं आहे. आता समजा मी ह्या पर्सनला, आता प्रमोशन लेटरच आहे, तर मी ह्या पर्सनला मेन्शन केलं नसेल की 15 जुलै पासून ज्युनियर ऑफिसर म्हणून ऑर्गनायझेशन मध्ये त्या पर्सनचं प्रमोशन झालंय. मी लेटर दिलंय 10 जुलैला, प्रमोशनची डेट 15 तारीख टाकलेली आहे की त्या दिवसापासून ऍप्लिकेबल आहे. जर मी ती डेटच टाकली नाही तर दुसऱ्या दिवशी तो पर्सन त्या केबिन मध्ये जाऊन बसेल किंवा त्या क्युबिकल मध्ये जाईल आणि सांगेल की माझं प्रमोशन झालंय, मला इथे बसायची गरज आहे, ही माझी सीट आहे. ठीक आहे. मिसकम्युनिकेशन होऊ शकतं, मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरं आहे की ह्याच्यात जे पे स्केल आणि बेनिफिट्स जे आहेत तर ते सुद्धा मेन्शन केले जातात. नाहीतर काय होईल की नुसतंच प्रमोशन झालंय रँक वाईज पण पे स्केल वाढलं नसेल, मग काय उपयोग आहे त्याच्यात जर मेन्शन केलं नाही तर. अपॉइंटमेंट लेटर मध्ये सुद्धा हेच होतं की प्रोबेशनरी पिरियड माझा 3 महिन्याचा दिलाय,
त्या 3 महिन्यामध्ये मला जास्त काही शिकता आलं नाही. मला अजून ट्रेनिंगची गरज आहे. पण कंपनीने त्याच्यात मेन्शनच केलं नसेल अपॉइंटमेंट लेटरमध्ये, की प्रोबेशनरी पिरियड एक्सटेंड करता येऊ शकतो. तर मग मी क्लेम करू शकते माझ्या रेग्युलर पे स्केलसाठी. आणि ह्या छोट्या-मोठ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या खूप जास्त इम्पॅक्ट करतात. त्याच्यामुळे लोकं लेबर कोर्टमध्ये केसेस फाईल करतात. आणि लेबर कोर्टमध्ये केस फाईल झाल्यानंतर या छोट्या-मोठ्या चुकांसाठी अ, लाखो करोडो रुपयांचा फाईन जो आहे, तर तो त्या एम्प्लॉयीला पे करावा लागतो आणि कोर्टला पण पे करावा लागतो. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप व्यवस्थित पद्धतीने हँडल केल्या जातात.